सर्वांना सस्नेह नमस्कार. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत. बातम्या, खास आर्ट, म्युझिक आणि कल्चर, भारतीय संस्कृती, विश्व संस्कृती आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या नवनवीन बातम्या खास आपल्यासाठी. उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम. मित्रांनो, संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावतीच्या वतीनं आपल्याला सादर निमंत्रण देत आहोत. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी 2025 सकाळी 11 वाजता उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत. उद्घाटक सन्माननीय आमदार सौ सुलभाताई संजय खोडके, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय तुपे सर, जे CEO आणि पार्टनर आहेत गुक्स अमरावतीचे, आणि सोबतच ॲडव्होकेट मंगल प्रभात लोढा, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र राज्य यांच्या सोबत रणजितजी बंड, संचालक आस्था बंड सन्स अँड प्रायव्हेट लिमिटेड अमरावती. प्रमुख वक्त्या सन्माननीय सौ सुचिता बर्वे, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त आहेत, आणि निमंत्रक सौ सुधा ठोंबरे, उपसंचालक संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि स्थळ आहे NSS हॉल, संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, युवा दिन हा राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद युवकांचे नेते, त्यामुळे तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाचं सादर निमंत्रण आहे आणि आवाहन आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा या कार्यक्रमाचे वृत्तलेखक सन्माननीय सुरण भांडे सर यांना आणि सोबतच संजय बोरकर सर, सुधा ठोंबरे मॅडम आणि सर्व आयोजक मंडळी यांचं सहर्ष अभिनंदन करतो. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कच्या वतीने सर्वांना निमंत्रण देतो आणि आयोजकांच्या वतीनं सुद्धा आम्ही आवाहन करतो. खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाला या आणि राष्ट्रीय युवा दिन चला सोबत साजरा करूया. प्रबोधन किंवा मार्गदर्शन हे युवकांसाठी आज प्रोत्साहन, प्रेरणा आणि त्या अनुषंगाने होणारी प्रगती आहे. त्यामुळे बी रिलॅक्स, बी रियल अँड बी रेग्युलर बिकॉज यू आर यंग. आणि म्हणूनच हा उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक, प्रेरक आणि एक उत्कृष्ट दिशा देणारा ठरणार, यात मुळीच संशय नाही. मी आशिष हाडके आणि पूर्ण टीम तुमच्या सोबत आहोत. आम्ही सुद्धा उपस्थित राहणार आणि या कार्यक्रमाला नक्की येणार. धन्यवाद.